हात जोडते, प्लीज मला घराबाहेर काढू. शट अप. ही दमडीची मोलकरीण तू? हा, तुझी इतकी हिम्मत? गपचूप घराबाहेर जायचं. आमच्यासमोर उभी राहायची तरी लायकी आहे का ग तुझी? हा, आणि माझ्या मुलाची स्वप्न बघतेस? या घरची सून होण्याची स्वप्न बघते? माझ्या मुलाच्या नावाची मेहंदी काढतेस? एवढी हिम्मत झाली तुझी? एक मिनिट काकू, काय काय झालंय? काय काय करताय तुम्ही? खूप आधीच करायला हवं होतं. ज्या दिवशी हिने चोरी केली ना, त्याच दिवशी हिला घरातून हाकलायला हवं होतं. मला नको आहे ही मुलगी ह्या घरात. मल्लिका बस. अगं तुझ्या मुलाचं लग्न आहे ना तोंडावर, मग तमाशा काय करतेस? मी तमाशा करते? ही मोलकरीण या घरात मोलकरीण म्हणून आली आणि मालकीण बनण्याचं स्वप्न बघते आणि मी गप्प बसायचं? शांत राहा जरा. उगीच ना विषय नको वाढवूस. आधी लग्न होऊन दे, मग बघू आपण. एकदा का हे लग्न झालं ना की मी हिला ह्या घरात राहू देणार नाही. एक मिनिट काकू, तुम्ही असं घराबाहेर वगैरे तडकाफडकी काढू नका तिला. ती ऐकेल, तिचं काम करेल आणि तुमच्यामध्ये ती येणार नाही आता. नव्या नवरीला तिचं तोंडही दिसता कामा नाही. हिला घेऊन जा माझ्या डोळ्यासमोरून, नाहीतर मी सच्ची. हो, मी तिला घेऊन जाते. चिंगी आहे. जे सांगितलं ते डोक्यात नाही का शिरलं? हा, तुझं बोचकं भर निघित ना. पण काय? वहिनी आणि वहिनीचं कौतुक माझ्याकडे नाही करायचं. ती म्हातारी आणि ती तुझी वहिनी, त्यांना जगू दे त्यांच्या जगात. इथे फक्त माझी मर्जी चालते. कोणाची? तुमची. माझी. त्यामुळे बोचकं भर. मॅडम प्लीज एकदा माफ करा ना. अहो मी आता कुठे जाणार? हा विचार ना हे सगळं करायच्या आधी करायचा होता. कुठे जाणार? चेहरा भोळा आणि भानगडीत सोळा. तुझा हा जो साधा बोळा चेहरा आहे ना, तो तुझ्या वहिनीला दाखव. हा, ती वितळेल, मी नाही. आणि तिच्यात आणि माझ्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कळलं? तू अजून ओळखलेलं नाहीये मी कोण आहे आणि काय आहे. त्यामुळे स्वतःवरच दया कर आणि इकडनं गेट लॉस्ट. मॅडम मी तुमच्या पाया पडते, प्लीज मला नोकरीची गरज आहे. मी तुम्हाला अजिबात त्रास नाही देणार. चुपचाप माझं काम करेन. प्लीज चुपचाप काम करेन. हा विचार इथे हे सगळे धंदे करायच्या आधी करायचा होता. तुझी हिंमत कशी झाली ग हे सगळे धंदे करायची? हा, एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? हा, माझ्या मुलावर नजर टाकायची हिंमत केलीस तू. याला माफी नाही. शेवटचं सांगते, माझ्या मुलाच्या लग्नाच्या आड आलीस तर याद राख, माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. चुकूनही त्या कार्यक्रमात दिसता कामा नये. अजून एक, जाताना मागच्या दाराने निघायचं. कोणाच्याही नजरेस पडायचं नाही. येते ना लक्षात? हो मॅडम. तुम्हाला माहिती आहे ती कुठे आहे? छे, तिच्या असण्या नसण्याने मला का फरक पडणार आहे? उलट बरंच झालं, म्हणजे सारखं तिचं तोंड दिसत नाहीये. हळद तरी खूप छान पार पडेल ना. आणि असंही ती इथे कोणालाच नकोय. स्वतःहून निघून गेलीये ना तर अजूनच छान झालंय. नाही, सगळ्यांना असं काही नाहीये. तुम्हाला नकोय ती घरात, हे ठीक आहे. पण ज्यांना हवी आहे त्यांना काळजी वाटणारच ना. त्यांचं काय आहे? ओ प्लीज, तिच्यासारख्या मूर्ख चोर मुलीला. एक मिनिट. पहिली गोष्ट, तिने काहीच चोरलेलं नाहीये. आणि मुळात तिच्यावर चोरीचा आळ येण्या आधीपासूनच तुम्ही तिच्याशी चुकीचंच वागताय. आणि दुसरं म्हणजे तुम्ही स्वतःला सांगितलंय, पण मला नाही वाटत आहे की तिने चोरी केली आहे. म्हणजे
अगं मम्माने स्वतः पकडलं ना तिला. दादाची चैन घातली होती तिने गळ्यात. बघितलंस ना तू? अर्पिता ताई, काय आहे ना, माझ्या डोळ्यांना काय दिसतं त्यापेक्षा माझ्या बुद्धीला काय पटतंय याचा मी जास्त विचार करते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला आणि मम्माला बुद्धी नाहीये? हे काय, कुठून येत आहे हे? असं काहीच म्हणाले नाही मी. मग प्रॉब्लेम काय आहे तुझा? ती चिंगी ना आपली पाहुणी आहे ना, रिलेटिव्ह आहे. अगं फक्त फालतू स्टाफ आहे ती. मग तू एवढा भाव का देतेस तिला? ह्याला भाव देणं नाही म्हणत. बेसिक माणूस म्हणून आपण दुसऱ्या माणसाला आदराने वागवतो. एक बेसिक रिस्पेक्ट, एटिकेट्स. हे बघ स्वानंदी, ती फक्त नोकर आहे. नोकर, कळतंय तुला? आणि ती जर स्वतःहून निघून गेली असेल ना तर खरंच खूप चांगलं आहे. मला ना कळतच नाही की तुमच्या मनात मुळात एवढा कडवटपणा आहे कशासाठी. हो, एवढीशी आहे ती, किती लहान आहे. घरदार सोडून, तिचं स्वतःचं घर, राहतं घर सोडून ती आपल्याकडे आली आहे काम करायला. बरं, कामात चोख आहे ती मुलगी. आणि आपल्या घरी काम करणारा प्रत्येक माणूस, आपला स्टाफ, ही आपली जबाबदारी असते. त्यांना कुठलाही त्रास होता कामा नये ह्याकडे आपण लक्ष द्यायचं असतं. आणि तिच्यामुळे आपल्याला त्रास होतो त्याचं काय? तू मला सांग, एक दिवस तरी असा गेलाय का की तिच्यामुळे काहीच गडबड झालेली नाहीये? अगं नष्टर आहे ती मुलगी. बापरे, तुमची मतं ती ठेवा तुमच्याकडे. मी ती बदलूच शकत नाहीये हे मला लक्षात आलंय. पण आत्ता माझ्याकडे वेळ नाहीये. कारण आपल्या घरात काम करणारी प्रत्येक मुलगी ही आपली जबाबदारी वाटते मला. आणि आपण कुठल्याच मुलीला असं वाऱ्यावर सोडून देऊ शकत नाही. त्यामुळे तिचा शोध घ्यायला जाते मी.